पट्टीवरती. चला सामन्याला सुरुवात करायची. जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. आणखीन आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. यानंतर सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी, एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा असे दोन संघ आमने सामने येताना पाहायला मिळतील. स्ट्राईक वरती आपण पाहतो या गणेश याला, नॉन स्ट्राईक एंड वरती बिपिन. पहिलं षटक हाताळण्याकरता नकुल. पहिला बॉल अपील झाली होती. अपील इथे फेटाळून लावलेली आहे. लेग बायचा इशारा पंचांकडनं. वेगवान चेंडू इथे टाकला गेला होता. वेगावरती स्वार झालाय इथे नकुल. नकुल नानकर आपण पाहतोय. इथे बघा कुठे चेंडू चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. खूप चांगले एफर्ट्स लावलेत. खूप चांगले एफर्ट्स लावले क्षेत्ररक्षकाने. एक धाव तोपर्यंत कंप्लीट झाली होती. एका धावेने धावसंख्या आता 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे बघा बॅट अगोदरच फिरली होती बॅटरची. चेंडू थोडासा नंतर ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉल इथे येताना दिसतोय. आकाश रिपट आणायचा. आकाश रिपट मॅन ऑफ द मॅच. आपलं मेडल आपण घेऊन जायचं आहे. त्याने खूप चांगली कामगिरी केली. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये. चेंडू मैदानाच्या बाहेर पोहोचलाय. 4 धावांकरता. थँक्यू डीजे. तर मेडल देण्याकरता मी विनंती करतोय ध्रुव, आपल्या शुभहस्ते आपण मेडल वितरित करायचं आहे. ध्रुव बीच यांच्या शुभहस्ते आपण हा मेडल ते वितरित करतो. आकाश शिरपड याला खूप चांगली फलंदाजी त्याने केली. इथे आपण पाहतोय लेग स्टिच सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांनी दोन्ही हात समांतर दाखवलेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. एक एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती नोंदवली जाते. ते बघा इनफिल्ड शाऊन करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे, त्याच्याकडनं झालंय चूक. बिग मिस्टेक. इथे फक्त 2 धावा मिळतील कारण फेकी खराब झाली आणि त्याचा फायदा उचलला गेला. बघा या 2 धावा इथे अर्जित केल्या गेल्या. या 2 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 9 या आकड्यावरती. 9 रन्स. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांनी दर्शवलंय हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहे. दुहेरी प्रवेश करत असताना आपण पाहतोय स्कोर कार्ड. नकुल नानकर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती.
आपल्या षटकातील शेवटचा बॉल. इथे बघा इनफिल्डच्यावर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅपमध्ये घेऊन काढलाय. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका देखील गेलाय. फक्त एक सिंगल धाव इथे देखील आपण पाहतोय. या सिंगलने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. राकेश येतोय दुसरा षटक हाताळण्यासाठी. तीन क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलमध्ये ठेवणं बंधनकारक असेल, लक्षात घ्या. 3 पेक्षा जास्त देखील ठेवू शकता, मात्र 3 पेक्षा कमी ठेवू शकत नाही. लेफ्ट आर्म होत विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू आपण पाहतोय. निर्धाव येताना दिसतोय, डॉट बॉल. इथे बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी तर फील्ड डिलिव्हरी इथे घोषित केलेली आहे. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. फेअर डिलिव्हरी असेल. राकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि हा चेंडू प्लॉट मध्ये पाठवलाय. 6 धावांकरता ठोकलाय षटकार. बघा गणेश याने ते आता अटॅक करायला सुरुवात केलेली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला फक्त ऑन साईडला आखून काढलाय. क्षेत्ररक्षक नकुल दिगडे चेंडूला उचल फेकेल तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली होती आणि एकाच धावेचे समाधान देखील मानावं लागेल. राजवली संघाला विनंती आहे, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आपण राकेशला पाहतोय. राकेश सावरा वाईड वाईड बॉल. वाईड चेंडूची नोंद झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती. हा चेंडू थोडासा दूर ठेवला होता, दुरून खेचून घेतलाय लॉंगर मध्ये. क्षेत्ररक्षक आले तिकडे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. एका धाव्याने धावसंख्या आता 20 या आकड्यावरती. आपण गणेश करबेलाला पाहतोय. त्याची आदिवासी प्रीमियर लीग मध्ये निवड झालेली आहे आणि तो सध्या तरी इन ऍक्शन पाहतो या मैदानावरती. इथे बघा ऑन साईडला इथे खेळण्याचा प्रयत्न, मिस्टायमिंग झालाय आणि बघा खूप चांगला झेल तिकडे पकडलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी म्हणावं लागेल. आणि आपण पाहतोय हा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. तुझी कुणी तर घेऊ शकत नाही जागा, तुझी कुणी तर घेऊ शकत नाही जागा, मथुर वागा तुझी कुणी तर घेऊ शकत नाही जागा. तुला हरवाया करती सारे धडपड
राकेश न्यू बॅटर. राकेश टू राकेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय निर्धाव आणि काय घडलंय काय बिघडलंय आपण पाहतोय. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. चला पाहूया. यस पंच. यस पंचांनी मला वाटतं ओव्हर डिक्लेअर केली होती तिकडे. सूरज येतोय. सूरज नाईक. इथे आपण पाहतोय मिस्टॅमिंग झालाय. शतरक्षक पोहोचले तिकडे. दोन शतरक्षकाच्या मध्ये चेंडू पडलाय. तोपर्यंत 2 धाबा घेण्याची संधी तिकडे निर्माण झाली होती आणि आपण पाहतोय की या 2 धाबा पूर्ण झाल्यात. या 2 धाब्याने धावसंख्या आता 22 या आकड्यावरती. ते आपण पाहतोय लेग बिफोर ची अपील झाली होती. आणि 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. ते बघा अपील झालेली आहे. यस बॅटचा एज लागलाय आणि आता बिपिन याला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद होतोय. सरची होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. रुपेश आता आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. गोलंदाज पाहतोय पण सूरज नाईक याला. ते पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा झालेला आहे. व्हाईट चेंडू ते टाकला गेला. धावसंख्या आता 1 ने आपण पाहतोय 25 या आकड्यावरती. 25 धाबा या धावफलकावरती लागले जात आहेत. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि हा चेंडू सरळ पाठवलाय प्लॉट मध्ये. चेंडू भरपूर दूर वरती जाऊन पडलाय. 6 षटकार. क्रिकेटपटूंची
तुमची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण भवेश पवार कुर्सी वाला गवा गवात नवाला आला गवा गवात नवाला आला गवा गवात नवाला आला पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद त्याला एकविराईचा आशीर्वाद त्याला एकविराईचा आशीर्वाद थँक्यू डीजे. या षटकाराने धावसंख्या आता आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. बॉल टाकून झालेत 4. ते बॅकफूट वरून चेंडूला खेळायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉल ची सांगता झालेली आहे. निर्धाव चेंडू. या षटकातील 5 बॉल टाकून झाले. शेवटचा एक बॉल बाकी असेल. फुलटॉस चेंडू आहे. मेजवानी स्वीकारली आणि चेंडूला सरळ पाठवलं. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता षटकार. रात के अंधेरे में वीरानों में क्यों भटकती रहती हो? मुझे वीराना पसंद है समझे. थँक्यू डीजे. थँक्यू. 37 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 37. 12.13च्या सरासरीने आपण पाहतोय. धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अमित आलाय. अमित नानकर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ते बघा जोरात मारण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. ब्लॉकहोलमध्ये हा चेंडू टाकलाय. बॅटचं इच लागलं होतं हलकंसं. एक धाव घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. आणि आता आपण पाहतोय ज्या फलंदाजाने 2 मोठे फटके ठोकलेत रुपेश कांबळे तो आता स्ट्राईक वरती आलेला आहे. ते बघा पायावरती हा चेंडू येऊन आदळलेला आहे. अपील जोरदार अपील झाली होती मात्र इम्पॅक्ट आपण पाहतोय लाईनच्या बाहेर आहे. लेग स्टंपच्या बाहेर. तेच कारण अपील फेटाळून लावली गेली आणि हा चेंडू निर्धाव आपण पाहतोय. बॉल टाकून झालेत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये. फुलटॉस चेंडू कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. डीप मध्ये चेंडू निघून आला. एक धाव तर कंप्लीट झालाय. राकेश चेंडूला उचलेल. नकुलने चेंडूला उचललाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आणि 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावा आल्या. या 2 धाव्याने धावसंख्या 40 धावा धावफलकावरती लागल्यात. ते बघा फिंगर रोल केले होते.
शतरक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न बॅकअपसाठी बघा तिकडे शतरक्षक आले होते मात्र त्यांच्याकडनं मिसफील्ड झाला. 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न. चौथी धाव देखील पूर्ण झालेली आहे. खराब फिल्डिंग इथे पाहायला मिळाली आपल्याला. भाभला बॉईज या टीम कडनं. धावसंख्या आता 44 आकड्यावरती. शेवटचा बॉल बाकी असेल. यानंतर सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या दोन संघादरम्यान टॉस होईल. शेवटचा चेंडू इथे निर्धाव येताना दिसतोय. अशा प्रकारे षटकाची समाप्ती आणि आपण पाहतोय की 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 44 आणि 45 धावांचं लक्ष ठेवलंय. डीजे किरण NG लगीन कोंडाण्याचं थँक्यू डीजे. चला रवी आपला कॅप्टन पाठवायचा टॉस करण्यासाठी. चला आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. मुकेश वळवी यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. छापा असा कॉल आहे आणि पाहूया काय ते. काटा आलेला आहे. टॉस एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाने जिंकलाय. चालू असलेला सामना आपण पाहतोय. भाभोला बॉईज भाभोला आणि वाल्मिकेश्वर कोलीवाडा. अमित नानकर आणि राकेश सावरा आपण पाहतोय. असे दोन फलंदाज सलामीसाठी उतरलेले आहेत. पाहूया पहिलं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय. तर प्रणय येतोय. प्रणय कांबळे. पहिला चेंडू गॅपमध्ये घेऊन काढाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तिकडे. चेंडूला उचलला जाईल फेकलं जाईल. तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली होती.
एका धावेने आपण पाहतोय धावफलकाला आता सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय राकेश सावरा याला आता. अकरा पूर्णांक 25 ची सरासरी प्रति षटकामागे ठेवायची आहे. प्रति षटकामागे 11 धावा या बनवायच्या आहेत. तर खूप चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. पॉवर प्लेचं हे षटक मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवरती एक धाव आली. दुसरा चेंडू निर्धाव. राकेश आपण पाहतोय जो स्ट्राईक वरती आहे. मागची स्पर्धा जर आपण बघितली पालनपाड्याच्या मैदानावरती चांगला परफॉर्मन्स दिला होता भाभोला बॉईज भाभोला या संघाने. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर टाकला गेलाय. पंचाने सांगितले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे पण पाहतोय खर्च केली गेली. धावसंख्या 2 या आकड्यावरती. प्रणय आपण पाहतोय प्रणय कांबळे. ब्लॉकरमध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न. स्टॅमिंग झालाय. चेंडू खाली स्वतः गोलंदाज येतोय आणि ते राकेश सावरा याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद पहिला गडी इथे तंबूच्या आश्रयाला येतोय. अर्जुन न्यू बॅटर इन झालाय. अर्जुन बडगा स्ट्राईक वरती असेल. नॉन स्ट्राईक एंडवर पाहतो आपण अमित याला. धावसंख्या 2. ते बघा अपील झाली होती. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली. पाहतोय थाईसच्या वर हा चेंडू येऊन लागलाय. तेच कारण पंचांनी इथे नॉट आऊट घोषित केलाय. एक धाव मिळाली लेगबायच्या स्वरूपात. एका धावेने धावसंख्या 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन दी बोर्ड. ब्लॉकरमध्ये हा चेंडू टाकला गेलाय. चांगला ड्राईव्ह इथे केलाय आणि चेंडू आता पाहतोय सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका देखील आहे. अमित याने ठोकलाय चौकार. ते लेग एसटी सोडून जाणारा चेंडू आहे. पंचाने पुन्हा एकदा दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. वाईड फॉल. धावसंख्या 1 ने आता पुढे सरसावत असताना आपण पाहतोय.
8 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आपण पाहतोय कमबॅक केलाय प्रणय कांबळे याने. शेवटचा चेंडू हा त्याने निर्धाव टाकलाय. षटकाची समाप्ती, पहिले षटक समाप्त झालेले आहे. एक गडी बाद 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडूमध्ये अजूनही धावेंची आवश्यकता असणार आहे. 37. 18 बॉल 37 धावा. बघा पहिल्या इनिंगमध्ये वसई कोलीवाडा संघाने 3 ओव्हरमध्ये 37 धावा बनवल्या होत्या. आता या 37 धावा इथे भाभोला बॉईज भाभोला या संघाला देखील बनवायच्या आहेत. रुपेश कांबळे येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. 12.33 सरासरी इथे प्रति षटकामागे ठेवायची आहे भाभोला बॉईज भाभोला या संघाला. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय फुलटॉस चेंडू होता. पंच किती धावा असतील? फक्त एक. येस, थँक्यू. ब्लॅक हॉलमध्ये चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू इथे टाकलाय गोलंदाज रुपेश याने. इथे बघा हेलिकॉप्टर उडवलंय आणि लँड देखील झालाय मैदानाच्या बाहेर. षटकार ठोकलाय अर्जुन याने. कोण नडल तू असल्यावर फरक पडतो. षडंपूल पॉवरफुल सक्सेसफुल ठोकलाय षटकार. 6. अशी दोस्ती आपली भावा, असा आहे जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा, असा आहे जबरी माझा यार जिगरी. बघा आता बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले गेले. धावसंख्या आता वेग पकडते. 21 धावा. फुलटॉय चेंडू आहे आणि हा चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात बघा या 2 धावा आल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 23 या आकड्यावरती. अजूनही 22 धाव्यांची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 22 धावा. इथे बघा ऑन साईडला फटका केला गेलाय. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न इथे झाला होता मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावेने धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. 24 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता येणारे चेंडू असतील 12 आणि धावा बनवायच्या असतील अजूनही 21.
बघा 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये अजूनही 21 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय कव्हर टप्प्याचा होता. चेंडूला खोदून काढलेल्या कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता तिकडे 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावा इथे आपण पाहतोय पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने आता धावसंख्या 26 या आकड्यावरती 26 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते बघा आता चेंडू बीट करून गेलाय फलंदाजाला. एक तेरी तो एक मेरी असं हे दृश्य इथे आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा त्यानंतर डॉट बॉल धावसंख्या झालेली आहे 26 धावा धावफलकावरती. ऑन साईडला हा फटका केला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगलं जजमेंट चांगला झेल इथे पकडला गेलाय आणि आपण पाहतोय अर्जुन याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. काय असावा माझा गुन्हा उभ पिंजऱ्यात केलाय पुन्हा. काय असावा माझा गुन्हा उभ पिंजऱ्यात केलाय पुन्हा. सारा लवलाय मुंबई ठाणा मला अटक केलाय पुन्हा. सारा लवलाय मुंबई ठाणा मला अटक केलाय पुन्हा. बघतात मला ती खुन्नस मधी. विकेट मिळाल्यानंतर नव्याने बॅटर इन झालाय. लव लेफ्टी बॅटर आहे. चेंडू टाकून झालेत 3. धावसंख्या आपण पाहतोय 26. फुलटॉस चेंडू सरळ चेंडू यष्टांवरती. फलंदाज बीट झाला आणि त्याला आता तंबूचा रस्ता देखील दाखवला गेलाय. विकेट. जय जय साहेबांना विषय पटला ना भाई माझा जन्मातून सुटला. खटला माझा वकील पेटून उठला. कोर्टात गेलाय खटला चांगला वकील जाऊन गाठला. माझा वकील पेटून उठला. माझा वकील बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत. आता हॅट्रिक वरती आलाय गोलंदाज राकेश. ऑन साईडला उडवलाय. चेंडू सरळ निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. जय जय साहेबांना विषय पटला ना भाई माझा जन्म दुनिया सुटला. जय जय साहेबांना विषय पटला ना भाई माझा जन्म दुनिया सुटला. साहेबांना विषय पटला ना भाई माझा जन्म दुनिया. थँक्यू. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 32 या आकड्यावरती. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 7 चेंडूंमध्ये अजूनही 13 धावींची आवश्यकता आहे. चला दुसरा बॉल पाठवून द्यायचा आहे. चला दुसरा बॉल पाठवा तिकडे. चला मॅच बॉल देखील भेटला तिकडे. आता 7 बॉल आणि 13 धावा या मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. 7 चेंडू आणि 13 धावा. नव्याने आलेला फलंदाज
सचिन आपण पाहतोय बॉलर बॅक ड्राईव्ह हा चेंडू खेळून काढला होता. आपण पाहतोय हा चेंडू तो इंडिया धाव. शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा कमबॅक केलंय गोलंदाज राकेश करवेले आणि 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता 6 बॉलमध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. 6 बॉल 13 धावा. सहा बॉल 13 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सलामीचा फलंदाज अमित अजूनही खेळपट्टीवरती आहे. पहिला बॉल फोर्स केलाय चेंडूला आणि सरळ पाठवून दिलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून 6 धावांकरता बिग शॉट षटकार. नाच गो मीना माले ना गुंतू लाजस क्या मीना नाच गो मीना नाच गो मीना नाच गो मीना नाच गो मीना ढोलकीवर नाच तू ढोलकीवर नाच तुरावर नाच तू तुरावर नाच नाच गो मीना नाच गो मीना नाच गो मीना. चला व्हॉलेंटियर्स आपण चेंडू पाठवून द्यायचा लवकरात लवकर. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला. आता 5 बॉल आणि 7 धावा मॅच जिंकण्याकरता. इथे चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांनी दोन्ही हात संबंध दाखवलेत. व्हाईट बॉलची नोंद झालेली आहे. आता अडचणी वाढल्यात वाल्मिकेश्वर खोलीवाडा या संघाच्या. इथे बघा चेंडूला कॅप मध्ये खेळून काढलाय. चेंडू कव्हर पॉइंट मध्ये ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक पोहोचला तिकडे उचललं फेकलं तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 42. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता 4 चेंडू आणि या 3 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. चार बॉलमध्ये 3 धावा. एखादा निर्धाव चेंडू जरी ते आला तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं वाल्मिकेश्वर कोलीवाडा या संघाचं. एखादा निर्धाव चेंडू एखादा विकेट्स इथे घ्यावा लागणार आहे. फुल टॉस चेंडू आहे. मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारली आणि विजयी चौकार इथे ठोकलाय सचिन या फलंदाजाने. अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय तो म्हणजे भाबोला बॉईज भाबोला या टीमनं. हार्ड लक वाल्मिकेश्वर. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच भाबोला बॉईज. दाराशी येईन आई तुझे दाराशी येईन आई तुझे दाराशी येईन. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन गो. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन.